आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली। हा निर्णय मान्य नसल्यानं कार्यकर्त्यांनी थेट जोशी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत आपला रोष व्यक्त केला। निवृत्तीचा निर्णय मागे घ्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध नोंदवला। नागरिक जे आहे अनेक जण रिटायर्ड होत नाही, ते होत नाही, परंतु मला माझी हे इच्छा सांगतं, माझं आतलं मन सांगतं की हे थांबलं पाहिजे, हे कोणीतरी दाखवलं पाहिजे। आणि कालच माझ्या वडिलांचे मित्र, माझे वडीलही आमदार होते, माझ्या वडिलांचे मित्र नितीनजींनी सुद्धा कालच म्हटलं की थांबायला कोणीच तयार होत नाही। आज माझ्या स्वर्गातल्या वडिलांना आनंद होत असेल किंवा आपला पोरगा थांबला एका ठिकाणी, तेही कार्यकर्त्यांसाठी। त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे। आता देवेंद्रजीशी चर्चा होतपर्यंत हा निर्णय थांबणार नाही। आंदोलनावर प्रतिक्रिया देताना संदीप जोशी यांनी आपला निर्णय बदलण्यास नकार दिला असून आपण आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलंय। आता कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून त्या भेटीनंतर नेमकं काय घडतं याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, जनमत लाईव्ह न्यूज, नागपूर। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।